जेव्हा भरत तिवारीने सरेंडर केले होते, तर मग त्याचा एन्काउंटर का करण्यात आला? मित्रांनो, भरत तिवारी हा बिहारच्या भोजपुरी जिल्ह्यातील बिलोटी गावचा आहे. तो शिकलेला आणि एक सभ्य व्यक्ती होता, पण तो हत्यार उचलण्यास का मजबूर झाला माहिती आहे का? खरं तर 2 वर्षांपूर्वी त्याचे संपूर्ण गाव गंगा नदीत बुडाले होते. म्हणूनच भरत तिवारी सिस्टमशी लढत होता की ज्या लोकांची घरे आणि जमिनी उद्ध्वस्त झाल्या आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी तो नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांकडेही जायचा, जेणेकरून काहीतरी बदल घडवून आणता येईल. पण त्याला न्याय तर मिळाला नाहीच, उलट फक्त खोटी आश्वासने आणि खोटा दिलासा मिळाला. आणि याच नैराश्यातून त्याने हत्यार उचलले. आता सरकार त्याचे ऐकू लागले आणि त्याला गुन्हेगार ठरवण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला. आणि 17 जून रोजी पोलीस पूर्ण तयारीनिशी त्याच्यापाशी पोहोचले. तेव्हा भरत तिवारीनेही पोलिसांवर विश्वास ठेवला आणि पिस्तूल फेकून सरेंडर केले. पण पोलिसांनी त्याला अटक करण्याऐवजी त्याच्यावर गोळीबार केला, ज्यामुळे त्याचा जीव गेला. त्याच्या बहिणींचे म्हणणे आहे की भरत तिवारी फटाके वाजवायलाही घाबरायचा, पण पोलिसांनी त्याला गुन्हेगार घोषित केले होते. ज्यानंतर भरत तिवारीने आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हत्याराचा सहारा घेतला होता.